नमस्कार. दासबोध निरूपण यातील आज हा 12वा भाग. आपण त्या माणसाची गोष्ट बघतोय, ते जीवन कसं पुढे चाललं आणि विवाहापर्यंत आपण आलोय. आईबापांना सोडलंय त्यांनी. पुढचा कथाभाग समर्थ सांगतात. श्रीकारणे सोडेली भक्ती विरक्ती, तुच्छ मानिली सायोज्य मुक्ती. श्रीकारणे लाज सांडिली, श्रीकारणे सखी सोडिली, श्रीकारणे बिघडिली सकळ ही जीव लगे. श्रीकारणे देह विकिला, श्रीकारणे सेवक झाला, श्रीकारणे सांडवला विवेक असे. ऐसी अंतरप्रीती जडली, सर्वस्वाची सांडी केली, तव ते मरोन गेली अकस्मात भार्या. म्हणे माझे बुडाले घर, आता न करी हा संसार, दुःखे आक्रंदला थोर घोर घोषे. खाते निघून जाणे चुकले, पुन्हा मागुता लग्न केले, तेणे अत्यंत जिमग्न झाले द्वितीय संबंधी. पत्नीमध्ये आणि विशेषतः काम वासनामध्ये माणूस कसा गुरफटून जातो याचे वर्णन करताना समर्थ म्हणतात की पत्नीपुढे त्याला सर्व सगळे सोयरे तुच्छ वाटू लागले आणि त्याने त्यांचे संबंधही तोडून टाकले. अशावेळी त्याला आजपर्यंतच्या आयुष्यात नातेवाईकांनी केलेली मदत आठवत नाही, त्यांनी केलेले प्रेमही आठवत नाही. स्त्रीच्या प्रेमामध्ये तो सर्व लाजलज्जाही सोडून जणू तिचा गुलाम बनतो. कामभावनेच्या जोरापुढे त्याचा काय करावे, कसे वागावे हा विवेकसुद्धा सुटतो. तिच्यापुढे तो अगदी हिन बनून तिच्या तालावर नाचत राहतो. तिच्या सहवासाठी आपले वैचारिक आणि शारीरिक स्वातंत्र्य गहाण टाकतो. आपली प्रपंचातील अन्न कर्तव्य आणि देव, धर्म, नित्यनेम, धर्मपालन, तीर्थयात्रा या सगळ्यांचा त्याला विसर पडतो. त्याची भक्ती सुटून जाते, विरक्तीचा विचारही त्याच्या मनात शिवत नाही. मग आत्मज्ञान आणि मोक्षाची साधना लांबत राहिली. कोणत्याही शुभाशुभ लक्षणाकडे लक्ष न देता तो तन, मन आणि धन या सर्वांनी स्त्रीच्या चरणी दास बनतो. त्याला आपले प्रापंचिक आणि पारमार्थिक हिती कळत नाही आणि देवदर्शन घेण्याची शुद्ध राहत नाही. पत्नीपुढे त्याला सर्व ब्रह्मांडी थेटे वाटू लागते आणि जवळचे नातेसुद्धा दूर होत जातात. थोडक्यात त्याच्या जीवनाचे सर्वस्व म्हणजे ती स्त्री आणि तिच्या पायी जडलेली त्याची कामवासना बनते. पुराण काळापासून इतिहास काळापर्यंत आणि अगदी आजही कामविचारणी स्त्री मोहापायी भले भले तपस्वी, विद्वान, राजकारणी आणि कलाकारी कसे सर्वस्वी पराधीन होऊन जातात याची आपल्याकडे असंख्य उदाहरणे आहेत आणि ती आपल्या भोवताली, आपल्या देशात, परदेशात दिसत असतात. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षापासून ते गल्लीबोळातल्या बारक्या गावातल्या पुढाऱ्यापर्यंत, श्रीमंतापासून गरिबापर्यंत सगळ्यांच्याकडे हा मोह असू शकतो. श्री समर्थ या चारही समासातून जे सामान्य माणसाचे गुणदोष वर्णन सांगत आहेत ती कथा आता आणखी एक वळण घेते. त्या माणसाची परमप्रिय पत्नी अकस्मात मरून जाते. तो दुःखाने वेडा पिसा होतो. मोठमोठे शोक करत तो म्हणतो की माझे सर्वस्व बुडाले आणि तो संन्यास घेण्याच्या आणि जीव देण्याच्या गोष्टी करू लागतो. पाहणाऱ्यांना वाटते की या दुःखावेगाने हा आता जगणेही अवघड आहे. पण काही काळ जाताच त्याच्या मनातील कामवासना पुन्हा जागृत होते आणि हा जोगी बनायला निघालेला माणूस पुन्हा दुसरे लग्न करतो. त्या द्वितीय पत्नीच्या विरुद्ध तो तीव्रतेने प्रेमात पडतो आणि मग पूर्वीप्रमाणे तिच्यात गुंतून जातो. म्हणजे थोडक्यात पत्नी प्रेमामध्ये बहुसंख्य माणसांची प्रेमापेक्षा वासना जास्त असते आणि तिच्यावर विवेकाने अंकुश लावणे महत्त्वाचे आहे हे समर्थांना ठसवायचं आहे. ऐसे पाप उदंड केले, शुभाशुभ नाही उरले. हीच कथा पुढे चालू आहे. झाला अत्यंत कृपण, पोटे न खाया अन्न, रुक्या कारणे सांडी प्राण एकसारा. कदा नावले हरिकथा, देव न लगे सर्वथा, नानसंध्या म्हणे वृथा, कासया करावी. अमिळांचे सांची चित्त, स्वये करी विश्वासघात, मध्ये मातला उन्मत्त तारुण्यपणे. तारुण्य अंगी भरले, धारिष्ट नवचे धरले, करू नये तेची केले महापाप. आपली बोधप्रद कथा पुढे सांगतात समर्थ म्हणतात, कामविकाराने प्रेरित होऊन त्याने दुसरे लग्न केले. दुसरेपणाची पत्नी सुखी होईल म्हणून तो पैसा करू लागला. अत्यंत चिक्कूपणे वागून सर्व खर्च होईल म्हणून वेळप्रसंगी स्वतःही न जेवता राहतो. पैशासाठी अगदी जीव टाकतो आणि कोणाशीही भांडणतंटा करायला मागे पुढे पाहत नाही. नीती अनिती, देवधर्म, कुळाचार यांचा काही विचार न करता केवळ स्वार्थ हाच त्याचा एकमेव विचार बनतो. येथे समर्थ एक गमतीचे उदाहरण देतात. पूजेसाठी ब्राह्मण आणि जेवायला म्हणून सवाष्ण बोलवण्याची सर्वत्र प्रथा आहे, अगदी लहान माणसापासून मोठ्यापर्यंत.
जेव्हा याला तसे बोलावण्याची वेळ येते तेव्हा तो माहेरी आलेल्या बहिणीला सवाष्ण म्हणून आणि मेहुण्याला ब्राह्मण म्हणून जेवण घालतो आणि दक्षिणा व जेवणाचा खर्च वाचवतो. सर्व नीतिनियम सोडून वागतो. स्वतः चांगले वागत नाही आणि दुसरा सज्जनपणे वागत असला तर हा त्यालाच नावे ठेवतो. साधू संतांची निंदा करून, सर्वांशीच वाद करून, भांडणे करून जगाशी वितुष्ट ओढवून घेतो. जगातील सर्व सुखे स्वतःलाच मिळवीत असा त्याचा आग्रह असतो. परद्रव्याच्या अभिलाषेने तो लोकांचा विश्वासघात करतो आणि वर त्यालाच हा व्यवहार आहे म्हणून त्याचे समर्थन करतो. अंगातील तारुण्याचा दोष त्याच्या विषयवासनेला प्रवृत्त करतो आणि तो कामक तृप्तीसाठी परद्वार करू लागतो. त्यात तो सारासार विचारसुद्धा हरवून करू नये अशी वाईट कृत्ये करीत राहतो. कधीकधी गुन्हेगार प्रवृत्ती बोकाळून त्याला राजाकडून शिक्षाही भोगावी लागते. आता त्या काळात राजा होता म्हणून समर्थाने उल्लेख केला, पण तरीही त्याचे डोळे उघडत नाहीत. त्याच्या बेबंद आणि बेफाम वागण्याचा दुष्परिणाम म्हणजे तो गुप्तरोग व इतर रोगांची शिकार बनतो. आरोग्य संपते आणि देहाला नाना दुखणी होऊन अवकळा प्राप्त होते. शक्ती व तारुण्य विलास जाते व त्याची हीनदीन अवस्था होते. तो स्वतःही त्याने बेजारून पश्चात्तापात पळून निघतो आणि या सगळ्या यमयातनापेक्षा मला पातक्याला मरण देऊन यातून सोडव अशी परमेश्वरी प्रार्थना करू लागतो. समर्थ म्हणतात की त्याची जाले आरत्र ना परत्र, प्रारब्ध ठाकले विचित्र, अशी धड नीट जगणे नाही आणि धड मरणही येत नाही अशी अवस्था होऊन जाते. हे सर्व वर्णन करण्यामध्ये आपण त्याच्यापासून बोध घ्यावा. कामवासना कह्यात ठेवावी, स्वार्थ नियंत्रित ठेवावा, सदाचार सोडू नये, जनलज्जा बाळगू नये, त्यापेक्षा स्वतःच्या विवेकाला अंकुश लावून आपली वर्तणूक सरळ, संयमी व आदर्श ठेवावी, हाच समर्थांचा हेतू आहे. पश्चात्ताप ही एक चित्तशुद्धीची खूणच आहे. म्हणून हीच कथा पुढे समर्थ म्हणतात की याची पापसामग्री संपली, वैद्यांची औषधे लागू पडली आणि मरता मरता वाचून तो पुन्हा माणसामध्ये आला असं लोक म्हणू लागले. आता त्याचे अंतःकरण शुद्ध होऊन वागणे कसे सुधारले ते पाहणे उद्बोधक ठरणारे आहे. आम्हास द्रव्य काय करावे, ते जावे परी अपत्य व्हावे. पुत्र संतान नसता दुःखी, वांज नाव पडले लौकिकी, तेन फिटे म्हणून लेकी तरी हो आता. म्हणून नाना सायास, बहुत देवास केले नवस, तीर्थे व्रते उपवास, धरणे पारणे मांडिले. आम्हास द्रव्य काय करावे, ते जावे परी अपत्य व्हावे, अपत्या लागी त्याजावे लागेल सर्व. सोडून सकळ वैभव, त्यांचा वार वैधला जीव, तव तो पावला खंडेराव आणि कुळस्वामिनी. मरता मरता वाचलेला तो माणूस, समर्थांनी कथा अतिशय, ज्याला कथेच्या अलीकडच्या वाङ्मयीन समीक्षेमध्ये म्हणतो की ते गाठ आणि नंतर निर्गाठ आणि नंतर मग सुडगाठ असं व्हायला पाहिजे, तसं आहे. मरता मरता वाचलेला तो माणूस पुन्हा कसा निभूतीने प्रपंचाला लागतो हे सांगताना समर्थ सुरेख शब्दयोजना करतात. ते म्हणतात, बरवी घरवात मांडली. आपल्या संस्कृतीत नांदत्या घराचे सुलक्षण म्हणजे रोज संध्याकाळी देवापुढे दिवा लावणे हे मानले जाते. असा दीप बाह्य अंधाराचा आणि अंतरातल्या दुर्वासनांचा नाश करतो आणि घर आणि मन दोन्ही तेजाने भरून प्रसन्न करतो असे मानले जाते. म्हणूनच त्याने घरात उत्तम तेलवात करायला सुरुवात केली. गेलेले वैभवही पुन्हा प्रयत्नाने मिळवले, पण तरीही त्याचा पैशाचा लोभ सुटला नाही. वैभव हाती आले, पण पोटी संतान नाही, म्हणून ती दोघे पतीपत्नी फार दुःखी झाली. वंशवृद्धीला पुत्र हवा, पण तो नशिबात नसेल तर सुखदायी कन्या तरी व्हावी, म्हणून देवाची करुणा भाकू लागला. त्याच्या कृपेने त्यांना मूल झाले आणि त्याचे कोडकौतुक करण्यात ते मग्न झाले. त्या बाळाला कोठे ठेवू आणि कोठे नको असे त्यांना होऊन गेले, पण पुन्हा दुर्दैवाचा फेरा आला आणि ते बाळ अकस्मात मरण पावले. दासबोधामध्ये, ज्याला अजिबात दासबोध माहीत नाही, त्याला यात अशी एखादी कथा असेल असा विचारसुद्धा त्याच्या मनात येणार नाही. आता त्या कथेमागे समर्थांचा हेतू आहे की आपल्याला हे कळलं पाहिजे की नक्की आपण आयुष्याचं ध्येय काय ठरवावं म्हणून. मानवी मनाच्या कथा व व्यथा ज्या जीवनाच्या वेलीवर म्हणतात, त्या जीवनाचीच ही कथा समर्थ मोठ्या वळणावळणाने मांडत आहे. मी आत्ता तोंडी म्हणलो, पण पुढे मीच लिहिलेलं आहे. त्यामुळे आधुनिक समीक्षकांना अभिप्रेत असलेले धक्के, गाठ, निर्गाठ, उकल हे सगळे आहे. आणि अर्थातच
त्या कथेमागे माणसाने षड्रिपूंच्या गाठीतून मुक्त व्हावे ही समर्थांची तळमळ आहे. ते म्हणतात की या पुत्रवेगाने झालेल्या दुःखामुळे तो म्हणू लागला की मी असे काय पाप केले आहे, वाटल्यास देवाने माझे सर्व वैभव न्यावे पण मला संतान द्यावे. मानवी मनाची हीच गंमत आहे की ज्यासाठी ते धावाधाव करते ते सुख मिळाल्यावर त्याला त्यातील वैयर्थ म्हणजे निरर्थकता उमजते आणि खरे सुख त्यात नाही हे त्याला कळून येते. मग तो देवाची प्रार्थना करतो, नवस सायास करू लागतो. कधी निखारे होऊन चालीन तर कधी भुत्या करीन, कधी गळ टोचीन असे म्हणत जातो. समर्थांनी त्या काळामध्ये ज्या प्रथा होत्या त्याप्रमाणे वर्णन केलेलं आहे. वेळप्रसंगी गोसावी, वैदू, मांत्रिक, तांत्रिक यांच्याही नादी लागतो, पण त्यातही यश येत नाही हे पाहून दुःखी कष्टी होतो. आणि शेवटी कुलस्वामी खंडोबा आणि कुलस्वामीला मनापासून दोघेही शरण होऊन करुणा भागतात. या कथा विस्ताराचा हा दुसरा समास म्हणजे ह्या दशकातला तिसरा समास पूर्ण करताना समर्थ म्हणतात की या त्याच्या प्रार्थनेने प्रसन्न होऊन परमेश्वरी कृपेने त्याला संतान होते व ते आनंद जातात. हा आनंदही चिरस्थायी ठरतो का हे जाणण्यासाठी श्रोत्यांनी पुढील कथाभाग लक्षपूर्वक ऐकावा असे सांगताना समर्थांना एक सुख कधी निरंतर आनंद देणारे नाही हेच सांगायचे. लेकुरे उदंड झाली तोते लक्ष्मी निघून गेली. फॅमिली प्लॅनिंग, फॅमिली हेल्थ असं आपण आता म्हणतो. समर्थाने त्या काळात हे लिहिलं आहे की फार मुलं झाली तर लक्ष्मी निघून जाईल तुमची. लेकुरे उदंड झाली याच्यावरून एक नाटकी आपल्याला प्रसिद्ध माहीत आहे. लेकुरे उदंड झाली श्रीकांत मोघे आणि दया डोंगऱ्यांचं अतिशय अप्रतिम नाटक आणि त्याला अभिषेक बुवांचं अप्रतिम संगीत. या गोजीरवाण्या घरात माणसाला नाही मूल, या गोजीरवाण्या घरात माणसांना लागले खूळ आणि यातली गोमच्छी आहे की आम्हाला नाही मूल. फार सुरेख संगीत अभिषेक बुवांनी दिलं त्याला. असो, लेकुरे उदंड झाली तोते लक्ष्मी निघून गेली, बापडी भिकेसे लागली काही खाया मिळेना. लेकुरे खेळती धाकटी एके रांगती एके पोटी, ऐशी घरभरी झाली दाटी कन्या आणि पुत्रांची. दिवसेदिवस खर्च वाढाला, यावा होता तो खुंटून गेला, कन्या उपरी झाल्या त्याला उजवा वया द्रव्य नाही. ऐशी गर्भात वाढाली खाती तोंडे मिळाली, तेने प्राणियास लागली काळजी उद्वेगाची. समर्थांच्या चतुरस्र बुद्धीची अलौकिकता दर्शवणारी ही ओवी आहे. छोटे कुटुंब म्हणजे सुखी कुटुंब हा कुटुंब कल्याणाचा मंत्र आपल्याला 20व्या शतकात आठवला. आजही अगदी प्रत्येक अर्थसंकल्पात त्यासाठी तरतूद केली जाते. पण समर्थांची दूरदृष्टी अशी की त्यांनी 350 वर्षे आधीच हा उपदेश अतिशय काव्यात्मक पद्धतीने करून ठेवलेला आहे. मागील कथाभाग पुढे सांगताना ते म्हणतात की त्याला पहिले अपत्य नवसाने झाले खरे, पण पुढे मुलांचे लेंडरच पाठीमागले. एक पोर खेळते आहे, दुसरे रांगते आहे, तर तिसरे आईच्या पोटात आहे. अशी अवस्था होऊन त्याच्या घरात पुत्र व कन्या यांची दाटीच दाटी झाली. एक कर्ता पुरुष मिळवता आणि खाणारी तोंडे पुष्कळ अशी ती झाल्यावर मिळवलेला पैसा त्याला कसा पुरणार. त्याची स्थिती हलाखीची व दारिद्र्याची झाली आणि या सगळ्या प्रजावळीत 2 घास खाण्याचीही पंचायत पडू लागली. हे पेंढार मोठे होऊ लागले तसा दिवसेंदिवस खर्च वाढूच लागला आणि येणारे उत्पन्न मात्र तेवढेच राहिले. जमा खर्चाची तोंडमिळणीच जेथे होईना तेथे काही पैसा लग्नकार्यासाठी शिल्लक पडणे अशक्यच झाले. त्यामुळे मोठ्या झालेल्या मुलांना मुली सांगून येवलेल्या आणि कन्या उपर झाल्या, पण लग्नकार्यासाठी आधी पैसा तर काहीच नाही. पूर्वी आईबाप श्रीमंत होते, त्यांचे पैशावर लोकांमध्ये मानमार्ग होता, पण आता दारिद्र्य आल्यावर लोकांच्याकडून उणे ऐकून घ्यावयाची दुर्दशा प्राप्त झाली. बरे, आता मुले किंवा मुली लग्नापासून राहिल्या तर आहे तीही अब्रू जाईल या काळजीने तो उद्विग्न झाला. उत्पन्न वाढेना, पण प्रपंच व खाणारी तोंडे मात्र वाढत चालली, तर यापेक्षा वेगळी काय अवस्था होणार बरे. एका साध्या गोष्टीच्या आधारे समर्थ प्रापंचिक बाबतीत अतिशय मोलाचे मार्गदर्शन करीत आहेत. परमार्थ करून स्वतःचा आत्मज्ञानाने उद्धार करून घ्यावा हा त्यांचा मुख्य उपदेश आहे. पण परमार्थ यशस्वी होण्यासाठी आधी आपला प्रपंचही नेटका असलाच पाहिजे असा त्यांचा आग्रह आहे. आणि नेटका प्रपंच म्हणजे मर्यादित व व्यवस्थित प्रपंच हे त्यांचे मत आहे. म्हणूनच आपले कुटुंब मर्यादित ठेवले तर खर्चही मर्यादित राहतो व मगच मिळवलेल्या उत्पन्नात खर्च भागून माणूस लग्नकार्य, आजारपण यासाठी काही द्रव्य शिल्लक टाकून त्याची तरतूद करू शकतो. यासाठी कुटुंबाचा विस्तार मर्यादित ठेवलाच पाहिजे अतिशय सुयोग्य व चिरंतन उपयोगी पडणारे मार्गदर्शन करण्यास समर्थ म्हणूनच संत परंपरेत अलौकिक आणि वेगळे मानले जातात.
आता पुढचा समास. आपण खातो अन्नासी, अन्न खाते आपणासी. आपण खातो अन्नासी, अन्न खाते आपणासी, सर्व काळ मानसी चिंता दूर. मागे ऋण ज्याचे घेते रे, त्याचे परतून नाही दिले, ऐसे आभाळ कोसळले उद्वेगाचे. ऐसे ऋण उदंड झाले, ऋणाइती वेढून घेतले, मग प्रयाण आरंभिले विदेशाप्रती. गोष्ट तीच पुढे चालू आहे, समास पुढचा असला तरी. दोन्ही वरुषे बुडी मारिली, नीच सेवा अंगीकारिली, शरीर आपदा भोगली अतिशयसी. एक वैश्विक सत्य सांगताना समर्थ म्हणतात की खरं तर आपण रोज अन्न खातो, पण प्रत्यक्षात अन्न मिळवण्यासाठी आपण जी धावाधाव करतो त्यामध्ये अन्नच आपणास खाते अशी वस्तुस्थिती असते. आणि अन्न मिळाले नाही तर आपली अन्नदशा होईल अशी सदैव चिंता लागून माणसाचे मन व शरीर खंगत राहते. दारिद्र्याचे चटके आणि दुःख मरणापेक्षाही वाईट असते. आणि मग त्या परिस्थितीत माणसाची बुद्धी चालत नाही व तो एका चुकीमागे दुसऱ्या चुकी करत राहतो. यासाठीच कवीने म्हणले आहे का, दारिद्र्य मरण यातून मरण बरे बा दरिद्रता खोटी. अशीच परिस्थिती त्या माणसाची कशी झाली हे सांगताना समर्थ म्हणतात की त्याला मुलीच्या लग्नापुरती तरी कोण कर्ज येईल का ही चिंता लागली. पण उघडपणे कर्ज मागायला जावे तर लोक याला मुले पोसायची अक्कल नाही तर जन्माला का घातली असे विचारतील ही भीती वाटते. तर काही वेळा कर्जबाजारी होऊन वडिलांचा नावलौकिक धूळ मिळवतोय या प्रवादाची त्याला काळजी लागते. या सगळ्यात पूर्वी काढलेले कर्ज फेडता येत नाही म्हणून देणेकऱ्यांचा तागा लागून त्याची मनस्थिती उद्विग्न होते. जवळच्या वस्तू घाण पडतात, पत संपून जाते आणि अगदी दिवाळी निघायची पाळी येते. अशा दुर्दैवी परिस्थितीत माणसे व्यवहारदान शिकत नाही याचे समर्थन दुःख होते. ते म्हणतात की सुधारणारी तो घरातील वस्तू, एखादी जागा किंवा जनावरे विकून मोठेपणा मिळवतो आणि तो टिकवण्यासाठी त्याचा धरून पुन्हा कर्ज काढत राहतो. शेवटी हा कर्जाचा खेळ संपत येतो. देणेकरी सावकार त्याला वेढून टाकतात, जाहीररित्या त्याची अब्रू करतात आणि जप्तीची वेळ आणतात. यातून मार्ग काढण्यासाठी व 4 पैसे मिळवण्यासाठी तो परदेशी जाऊन नोकरी चाकरी करण्याचा विचार करतो आणि परदेशी प्रयाण करतो. आता समर्थांच्या काळात परदेश म्हणजे दुसरं राज्य असेल, कारण त्या काळामध्ये परदेश प्रवास हा म्हणजे इंग्रज लोक आलेले होते त्या काळात भारतामध्ये, मग तोही परदेश त्यांच्या मनात असेल. आता समर्थ हे 350 वर्षापूर्वी सांगत आहे आणि गेली 15, 20 काय 30 वर्ष आपण प्रत्यक्षात मिळेल ती नोकरी पत्करून 4 पैसे मिळवण्यासाठी दुबई, मस्कत अशा अरब अमिरातीमध्ये जाणारे असंख्य माणसे आपण बघतोय. यावरूनच समर्थांचं दृष्टिकोन कळून येईल. पुढे ते म्हणतात की 2 वर्षे त्याने घरदार कुटुंब सोडून परदेशात काढली. पैसे मिळवण्यासाठी पडतील ती हलकी सलकी कामे केली आणि त्यासाठी अफाट शरीर कष्ट भोगून हाल सोसले. अगदी तंतोतंत आज परदेशी जाणाऱ्या लोकांना लागू पडणारे हे वर्णन त्या काळात करणे हा समर्थांच्या दैवी सामर्थ्याचा सूक्ष्म अभ्यास आणि दृष्टीपणाचाच प्रत्यय आहे. यानंतर काय झाले हे पाहण्यापूर्वी क्षणभर थांबून ही परिस्थिती केवळ अंथरूण पाहून पाय न पसरल्यामुळे झाली हा समर्थ विचार आपण मनोमनी जाणून आपली वागणूक सुधारणे अतिव गरजेचे आहे. आज आता मी सांगतोय हे तेव्हा कोरोना संकट आहे. 4 महिने माणसं आर्थिकदृष्ट्या अतिशय घाईला आलेली आहेत. त्यामध्ये जनीपूर्वी याला आपण EMI म्हणतो, कर्ज काढलेलं आहे गाडीसाठी, फ्लॅटसाठी, त्यांची अवस्था आणखीन अवघड झाली आहे. आपल्या जुनी म्हण आहे ना की एकानं मिळाला तर त्यातला 1 पैसा उद्याकरता शिल्लक ठेवावा किंवा अंथरूण पाहून पाय पसरावे, याची आठवण देणारी समर्थांचा हा उपदेश आहे असं मला वाटतं. आज आपण इथेच थांबूया. उद्या पुढचा भाग. आपण सगळ्यांचा रिस्पॉन्स मला खूप छान येतो आहे, त्यामुळे मला एक वेगळं समाधान वाटतं आणि समर्थांचे विचार जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत पोचत आहेत याचं एक समाधान आहे. आणि आपण लिहिलेलं आपण वाचताना क्षणभर मनात येतं की आपण हे कसं काय लिहिलं असेल, आणि त्यामुळं आपण लिहित नसतो. लिहिणारी गदी माडगूळकरने म्हणलं की लिहिणारी अंगुली वेगळी असते म्हणून, याचा प्रत्यय मला आत्तासुद्धा हे वाचताना येतो आहे. नमस्कार.